मुळेगाव गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद, पिस्तूल व कोयता जप्त, सर्व आरोपी अटकेत. हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव इथं इर्टिगा गाडीवर गोळीबार करून चालकाजवळील 2.5 लाखांची रोकड लुटल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गोळीबार करणारा 8वा आरोपी पिस्तूलसह जेरबंद झालाय. आतापर्यंत सर्व 8 आरोपींना अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. श्रीकांत दत्तात्रय गाडेकर, वय 36, राहणार ओळेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर. अंकुश दशरथ गायकवाड, वय 19, महादेव गुरुनाथ विभूते, वय 24, सुफियान शब्बीर मुल्ला, वय 19, निखिल मल्लीनाथ पटणे उर्फ कोट्या, वय 21, साजिद सलाम पटेल, वय 21, सर्व राहणार पोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर. अशी 6 आरोपींची नाव आहे. 15 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता अपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन केलेली रक्कम चालक एजाज नबीलाल तांबोळी, वय 37, राहणार कर्णिक नगर, हा कंपनीच्या मालकाच्या घरी घेऊन जात असताना पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या इस्मांपैकी एकानं चालकाला जीवे मारण्याच्या उद्देशानं रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर केल्यामुळे छरे छातीच्या उजव्या बाजूस लागून चालक जखमी झाला. चालक तांबोळी यांनी फिर्याद दिली होती. तालुका पोलीस ठाण्याची 7 तपास पथकं तैनात केली होती. 24 तासात पथकानं गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे तपास करून आणखी 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली. 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी हा बोरावणी येथील जंगलात लपून बसला होता. त्यास अटक करून प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केला असा न्यायालयानं त्यास 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून गोळीबार केलेली पिस्तूल, 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, PSI महेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, फिरोज मियावाले, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदा, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी. सर्वांना नमस्कार. मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर पोलीस, तालुका पोलीस ठाणे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 15/7/2026 रोजी रात्र 9:30च्या सुमारास अपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचे जे चालक आहेत, ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी, ते कंपनीच्या मालकांकडून जे दिवसभर कलेक्शन वगैरे होती, कॅश होती, ते साधारण दिवसभराची कलेक्शन करतात आणि ते संध्याकाळी मालकांच्या घरी देतात. तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी काही कॅश कलेक्शन केली होती आणि ती कॅश मालक यांच्या घरी घेऊन जाण्याकरता निघाले असता त्यांना सोलापूर हैदराबाद हायवेवरती एका पांढऱ्या इर्टिगा कारमधून अज्ञात 3 इस्मांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार फायर केला होता. 2 राऊंड फायर केले होते आणि जीवनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे काही रोकड असलेले ती लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर फायर झाला होता. आणि त्यानंतर त्यांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून जे चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिव्हर्स करून गाडी पुन्हा कंपनीत आली होती. अशी एक घटना आम्हाला तात्काळ माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो. घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले. त्याच्या अनुषंगाने रात्रीच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते. आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते. 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता. सगळ्यात 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला. त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे रोज कॅश कलेक्शन करतात, घेऊन जातात, ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता. आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती, त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं. त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती. त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे. त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते. त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपला होता. परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता, फायर केलेला व्यक्ती, तो मिळून नव्हता आला. तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला. त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं, वेपन सुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी
बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर एक सत्तूर सुद्धा त्यांनी एक ज्वेलरी स्टार माने